एक महत्त्वाची बातमी, कंधारमधील अजित पवारांच्या सभेमध्ये घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षणावर बोला म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आली। सुपारी घेऊन आलात का असं म्हणत अजित पवार संतापले। त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोललो की एक कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात। अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला, त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा। मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता, लोहाचा आमचा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंधारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नील, हे कुठेही त्याला हनुमंत पण म्हणतात आणि स्वप्नील पण म्हणतात। हनुमंत उर्फ स्वप्नील, नाहीतर काही म्हणतील अरे हनुमंत उबाई स्वप्नील स्वप्नील काय करतो, तर हनुमंत उर्फ स्वप्नील, त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या। हा बोलतो 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 बाबा, अरे बोलतो ना बाबा, अरे बोलतो म्हणलं ना, मधीच कुठे चाललंय काय, कुणाची सुपारी घेऊन आलं का काय, कुणाला माहिती, बोलतोय ना। यामध्ये मला आपल्याला सांगायचंय, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोललो की हे कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात। अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला। चिपळूणच्या खेडी एमआयडीसी मधील 3M पेपर मिल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ब्रेकनंतरची बातमी, नंदुरबारच्या शहाद्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली। सभेकडे भाजप आमदार विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित यांनी मात्र पाठ फिरवली। डॉक्टर गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्याने आता उलटसुलट चर्चा सुरू आहे। गौरी गर्जे आत्महत्येवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं ट्विट। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल असं चाकणकरांनी म्हटलं। राज्य महिला आयोग डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं चाकणकरांनी म्हटलं। न्याय मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असंही चाकणकरांनी म्हटलंय। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।